नमस्कार भावांनो बहिणीनो, काय चालली आहे? झाली का चहा पाणी? आमची पण चहा पाणी झाली नाही. पहा झोपे पहा, आता दूध आणलंय. आता करू आपण चहा पाणी. झाले आपल्याला 3-4 दिवस आपण काय घरी नव्हतो, तर आज घरी आलो. चाललंय आता चहा पाणी. आता चहाच ठेवायची. तुमची झाली का चहा पाणी? आणि काय बनवायला लागलो पहा आपण आता इकडं. पहा हे घाटे तोडून घेतलेत ना. आता ह्या घाट्याला मी टाकणार आहे पहा कुकर मध्ये. हे घाटे कुकर मध्ये टाकून सनी आपल्याला शिजून घ्यायचे. पाणी नाही टाकायचं, काय नाही, त्याची वाफ काढून घ्यायची फक्त. म्हणजे टर्पल निघते. असे सोलत बसायला लय टाइम लागत होय. त्याच्यासाठी असे कुकर मध्ये टाकून वाफ काढून घ्यायची. मस्त हे होऊन जातात. मग टर्पल निघते. टर्पल निघल्यावर मग सोलून घेऊ. त्याचं पुढे याचं मला काय बनवायचंय तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. तुम्हाला पण समजा मी काय बनवायला लागले, काय नाही बनवायला लागले म्हणून. बरं ठेवा आता चहा. तुमच्या दोघांसाठी चहा ठेवा आता. ताईच्या वावरामध्ये सगळं काही असतंय. ताई काहीच बनवून पाहत नाही, काहीच बनवून खात नाही. आपण बनवू आणि ताईला पण दाखवू, तुम्हाला पण दाखवून आम्ही खातो. तुम्ही फक्त बघायला येत. आता काय करावा, तुम्ही असते तर तुम्हाला चव पण त्याची दाखवली असती, कसे बनलेत काय बनलेत. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. आता काय बनवते मी याचं तर. चल ठेवू आता आपण गॅसवर. आपण याची एक शिट्टी घेतली. आता खोलून पाहू कसं झालं कसं नाही. वाजता येऊ राहिला दादा. पाणी नव्हतं टाकलं त्यात मंडळी. वाफावरती शिजवलंय त्याला. वाफ काढून घेतली त्याची. पाहू आता कसं शिजलंय, कसं बनलंय, काय बनलंय. भाजून निघलंय, शिजून निघलंय. शिजून पण बनवायचं काय पहा मंडळी. असं मस्त शिजून निघलेलं आहे. आता हे तुम्ही कधी केलेलं आहे का असं शिजून? आता याला आपल्याला सोलून घ्यायचंय. सोलून घेऊन सनी याच्यातले दाणे काढून घ्यायचे सगळे. हा मग दाणे किती निघतील ते? आपण 4 जण आहेत ना. आता याला सोलून सनी याचे दाणे काढून घ्यायचे. तुम्ही शेवटपर्यंत फक्त पाहत राहा. मी आता काय बनवते तर तुम्हाला कळन. मग जर व्हिडिओ वाढता तर तुम्हाला समजणार नाही मी काय बनवलंय काय नाही. काहीच नाही समजणार. काहीच नाही समजणार. हा त्याच्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहता. आता आम्हाला सोलायला किती टाइम लागणार आहे पाहत. सोलायला एकटीच बनवा. सोलायला एकटीच पुन्हा. आता काय माहिती किती टाइम लागत, किती काय काय होत आहे काय काय. चला पाहत राहा शेवटपर्यंत. तुम्ही पाहत राहा मंडळी. सोल लागतो मी पण मम्मी तोपर्यंत. पहा मंडळी घंटाभर हरभरा सोलत बसलो तर एवढा ढीक झालाय. आणि तुशी हरभरे निघलीत. एक तर मला नकर नाही चोरायला, तरी कसं सोलले तर आम्हाला माहिती बाबा मंडळी. आता भजेच खायचे. आता बघा आता डे साठी मम्मीने घेतला वेगळा. इकडे कांदा पण कापून घेतलाय. मम्मीची चालली आता तयारी. कांदा नाही टाकायचा नाही. आता शेवटपर्यंत बघ तर आता काय बनवते काय मम्मीलाच माहिती. इकडे वाटणार डबल मिरच्या घेतल्यात. वाटण काढायचं मम्मीला. आता हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलाय, कोथिंबीर घे. हा मी आणली तर कोथिंबीर पण घेऊ. आणि जिरे घे, ववा घे, जिरा बाबा सगळं आहे. पण आता ठुलंय कुठं. हे घेऊ का दुसरी घेऊ? तर पाहत लागेल मला इथं. हा हे बाई भेटले जिरे. बाबा कशात आहे? भेटलं बा म्हणजे सगळं. हे भेटले आपला बाबा, हे भेटले जिरे. आणि लागले मग मी आता वाटणाची तयार करायला. मिक्सर लावावं लागेल मला. जिरे आपण मसाल्यामध्येच टाकून घेऊ. या वाटणात जिरे. या वाटणात जिरे टाकून घेऊ आणि ववा वरून टाकून घेऊ. आता कोथिंबीर आणि याचं तिखट काढून घेऊ. या तो मधातच चालू केलंच नाही का. हॅलो ते कोणी खाल्लेत का मंडळी तुम्ही असे दाण्याचे भजे? हरभऱ्याचे दाण्याचे भजे खाल्लेत का कोणी? नक्की कमेंट मध्ये सांगा. कोणी कोणी खाल्ले, कोणी कोणी नाही. ज्याला नसन खाल्ले ते नक्की बनवून बघा. आम्ही कसे बनवलेत असे पहा आणि बनवून खा. कसे बनतात, कसे बनतात काय. आणि थोडीशी मी बी तारीफ करा चांगले बनलेत का नाही म्हणून सरी. मला बी बरं वाटल. एवढ्या मेहनतीने करू राहिले मी तर. हो चला पाहत राहा शेवटपर्यंत. आता कसे भजे बनतात आपले कसे नाही.
घेतो एवढं वाटण काढून घेतो मंडळी एकदा मग दाखवतो तुम्हाला पुढं. पहा मंडळी आपण जे आता काय हरभरा दाणे काढलेत ना हे घेऊन येईल बघा मम्मी मिक्सर मधून फिरून मस्त त्याला बारीक करून घ्यायचंय. काय ते वाटण नाही वाटतं पहिलं ते नाही दाणेच आहे, जास्त झाले. अच्छा दाणे आहेत का मला वाटलं. ह्या पहा हे असे काढले असे दाणे टाकतात जास्त झाल्यामुळे ते लवकर बारीक नाही राहिलं. थोडं थोडं करून घेईन मम्मीचा बाबा. हे पास घेतले बारीक करून सनी मिक्सर मधून काढून याच्यामध्ये टाकले. मी आता मीठ टाकलं आणि ओवा टाकला घेतला. आता सगळं तिखट आणि ते सगळं पूर्ण काढून घेतलं. राहू देऊ याला आता 5 मिनिटं असं झाकून ठेवू तर लोक पीठ तिंगून घे. बरं नेमकं बनायलंय काय पप्पाला तुला सगळ्याला माहित पण मला माहित नाही काय बनायलंय. तुला माहित नाही तू कुठं घरात कुठं राहतो आमच्या नाही. मी आताच आलं पण काय म्हणून मला माहित नाही काय बनायलंय. बरं बनल्यावर पाय आता तू पण मंडळी सारखं. असं आहे का? हा बरं बरं मंडळी बनल्यावरच पाहू. पहा मंडळी मम्मी चालली लागले बघा चपात्याला पण लागली. एक चपात्या चालल्यात. एक ठेवली कढाई त्याच्यामध्ये आपलं तेल टाकलेलं आहे बा. तेल चांगलं तपलंय. इकडं आपलं भजायचं वाटण आणि चपात्या लागली. यांच्यासोबत खायला हे काय आता चुनपीठ म्हणजे बेसन पण बनणार आहे मम्मी खायला. मला आवडतं आहे बेसन त्याच्यामुळे मम्मी सांगितलं बेसन बनवलं. तर पहा आता बघू आपण ते भजे कसे. आम्ही तर हरभऱ्याचे भजे पहिले बारच खाणार आहेत. बघू कसे बनतात. पहा मंडळी आपलं तपलंय आता तेल तपलंय. हे पहा आपलं असं बनवलंय मिश्रण हे आता बेसनाचं पीठ हो त्याच्यामध्ये टाकलं थोडं चूनपीठ हिरवी मिरच्या सांगितलंय सगळं बघितलं सगळं बघितलं. आता तळताना दाखवायचंय. आता फक्त चूनपीठ टाकताना चूनपीठ नाही सांगितलं ना द्यायला. अच्छा ते सांगायला मी याच्यामध्ये असं करून याच्यात थोडस एवढं चूनपीठ टाकलंय काढून घेतलंय ना. आता सोडी ते पाणी भजी कसे बनतात काय बनते तुम्ही आता पाहत राहा. चला सोडली बघा मंडळी घेतला मम्मी घाणा सोडली. आता याच्यामध्ये तेल आपलं चांगलं तपलेलं आहे. मी मंडळी सगळं एकदा मम्मीला भजी तळून घ्यावं द्या. तुम्हाला दाखवलं घाणा सोडतं ना. सगळं झाल्यानंतर आपण जेवताना दाखवू तुम्हाला. आता पहा मंडळी झालेत मम्मीचे भजी तळून एवढे काढलेत परत भरून. आणि आता ते उरलेलंच काय केलंय टाकले करायचं नाही बेसन करायले ना. हा बेसन. हा हे बघा असे भजे काढलेत मम्मी ना. नक्की सांगा मंडळी कसे एकदम कुरकुर दुसरालेत भजी. तर मला आपण खाऊन तर पाहणार दादा वय मा. हा नक्की कमेंट मध्ये सांगा मला. मी एवढी मेहनत केली भजे कसे बनलेत काय बनलेत. तुम्हाला टेस्ट करायला द्यायला तुम्ही काय जवळ आहेत का. आता मम्मी चालली बघा बेसन बनव ना. इकडं चपात्या झालेल्या आहेत. आता बेसन झालं की आपल्याला बसायचं जेवणालाच. हो बेसन झाले की जेवणच करायचं. हा आम्हाला बेसन बी चुरून खायलाच लागत. कोणती वस्तू करा जास्त पातळ नको करू. मला नाही आवडत चुरून खायला बेसन. असं 4 जणांच्या 4 हे मंडळी आमच्या घरामध्ये तसं चालतं. तुम्ही असं बनवते तसं बनव. मला वाटतंय मंडळीला म्हणा आता बाय बाय. आपण करून घेऊ डायरेक्ट जेवण करताना म्हणतो आताच म्हणतो. हा ना आता रोड वाटत झाला आपलं जेवताना मग फोटो घेतो. हा येऊ चला हात किती भारी आहे मला. चला भजी झाले. बेसन टाकलंय काढायला. चला आता थांबवतो तिथं छेड्यो. चला बाय बाय.